आपल्या परिसराचा विकास जसा रोजच्या जीवनामध्ये जसा गरजेचा असतो, तसंच नागरिकांना समाजात वावरताना निडरपणे आणि भयमुक्त फिरता यावं यासाठी आपल्या परिसरात कायद्याची अंमलबजावणी देखील काटेकोरपणे करणं तितकंच गरजेचं असतं। नेमकी हीच बाब ओळखून संदीप आबा सातव यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाघोलीमध्ये नवीन स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत करण्यासाठी 4 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालयात भेटून निवेदन दिलेलं होतं। या निवेदनातून पायाभूत सुविधा, त्यासाठीचा अपेक्षित खर्चाची तरतूद आणि पोलीस ठाण्यांची रचना, हद्द, मनुष्यबळ, वाहने तरतूद अशा बारीक गोष्टींचा योग्य विचार करून आबांनी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली। त्यावेळी लवकरच वाघोलीला स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलं। त्यानंतर लगेचच 1 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे पोलीस आयुक्तांनी वाघोली स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला। आबांनी या कामाचा पाठपुरावा पण केला आणि त्याला यश देखील आलं। राज्य शासनानं वाघोली पोलीस स्टेशनसाठी 8,75,00,000चा निधी मंजूर केला आणि त्यामुळेच आज वाघोलीमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन उभा आहे आणि आबांनी लावून धरलेला हा विषय पाहता पाहता प्रत्यक्षात आकारास आला। या कामाचा आपण सर्वजण साक्षीदार आहात। या पोलीस स्टेशनमुळे साहजिकच परिसरातील गुन्हेगारांवर आळा बसला आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्या रक्षणासाठी कुणीतरी असल्याची भावना उत्पन्न झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाघोलीमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढतेय, तशी गुन्हेगारी वाढली आणि महिलांची सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। शिवाय एखादा अनुचित प्रकार घडला तर लोकांना पूर्वी आपली तक्रार नोंदवण्यासाठी 6 किलोमीटर लांब असलेल्या लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यासाठी जावं लागायचं। मात्र आबांच्या पुढाकारानं स्वतंत्र पोलीस स्टेशन झाल्यामुळं पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आणि आपसुकच या भागातील गुन्हेगारीवर आळा बसला। याशिवाय ज्या लोकांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो त्यांना देखील पासपोर्ट पोलीस पडताळणीसाठी 6 किलोमीटर लांब जावं लागायचं। पण आता आपल्या वाघोलीत पोलीस स्टेशन झाल्यामुळं या लोकांना पासपोर्ट पोलीस पडताळणीसाठी लांब जावं लागत नाही। त्यामुळे नागरिक आपल्या परिसरातील पायाभूत सुविधा उपलब्ध करणं जसं गरजेचं आहे, तसंच नागरिकांची सुरक्षा, सुशिक्षित लोकांना येणाऱ्या अडचणी शोधून त्यावर कायमचा तोडगा काढून लोकांचा त्रास कमी करणं हेच आबांच्या कामाची पद्धत आहे। त्यामुळेच संदीप आबा सातव म्हणजे सर्वांगीण विकास करणारं नेतृत्व अशी ओळख जनमानसात निर्माण झाली आहे।